आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुका दुष्काळी जाहीर करा, अन्यथा 2 सप्टेंबरला तीव्र आंदोलन। म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवण्यासह चारा छावण्या, रोजगार हमीची कामे व पिण्याच्या टँकरची मागणी। जत तालुक्यात यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे। जत पूर्व व दक्षिण भागात तब्बल 1000 फूट खोदूनही विंदण विहिरींना पाणी लागत नसल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर जत तालुका तातडीने दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 2 सप्टेंबर 2026 रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आलाय। तालुक्यातील बहुतांश साठवण तलाव पावसाअभावी कोरडे पडले असून शेतीसह पशुधनासाठी चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाणी व चाऱ्याअभावी पशुधनाची मोठी गैरसोय होत असून शेतकरी व पशुपालक जनावरे वाचवण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत। माडग्याळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आल्याने दुष्काळाची तीव्रता स्पष्ट होत आहे, असे पक्षाने निवेदनात म्हटले आहे। तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून रोजगाराच्या शोधात मजूर अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत। त्यामुळे गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच गरज असलेल्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, वृक्ष लागवडीची कामे हाती घ्यावीत आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू करावेत अशी ही मागणी आहे। तालुक्यातील म्हैसाळ योजनेचे आवर्तन कायम सुरू ठेवावे, असे बंदिस्त पाईपलाईनची प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशी मागणी पक्षाने केली आहे। दुष्काळी परिस्थितीत म्हैसाळचे पाणी शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असल्याने त्याचे आवर्तन खंडित होऊ नये अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। बेकायदेशीर वृक्षतोडीची चौकशी करून कारवाईची मागणी। तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीला आळा घालावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। साळमळगेवाडी जिरगाळ रस्त्यालगत सुझलॉन कंपनीने मोठ्या झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचा आरोप करत त्यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पक्षाने केली आहे। एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवडीवर भर दिला जात असताना दुसरीकडे दररोज मोठ्या प्रमाणात लाकूड वाहतूक होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। 2 सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा। जत तालुका तातडीने दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळी सवलती लागू कराव्यात, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू ठेवावे, रोजगार हमीची कामे सुरू करावीत, चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच बेकायदेशीर वृक्षतोडीवर कारवाई करावी या प्रमुख मागण्या प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचारात घेऊन तातडीने मार्गी लावाव्यात। अन्यथा गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने दिला आहे। या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनपाल क्षेत्र जत, तहसीलदार जत आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती जत यांना पाठवण्यात आले आहेत। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।